जो भाग आहे त्याच्याच बॉर्डरला भिंत बांधून घेतली त्यांनी 3.5 किलोमीटरची तटबंदी 25 नोव्हेंबर 1664 आणि 29 मार्च 1667 साली किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं। सिंधुदुर्ग किल्ल्यात आम्ही प्रवेश करतोय आता, बघू कसा आहे। सिंधुदुर्ग हे नाव दिलंय। बरं, किल्ला बांधण्यापूर्वी हे कुरटे नावाचं खडकाळ बेट होतं पूर्वी, ज्या कुरटे बेटावर शिवाजी महाराजांनी किल्ला बांधून घेतला। हिरोजी इंदुलकर या किल्ल्याचे आर्किटेक्ट आणि इंजिनियर हिरोजी इंदुलकर ज्यांनी राजांसाठी रायगडचं बांधकाम सुद्धा केलं। 25 नोव्हेंबर 1664 ला शिवाजी महाराजांनी स्वतः किल्ल्याचा पायाभरणी समारंभ केला। 25 नोव्हेंबर 1664 आणि 29 मार्च 1667 साली किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं। म्हणजे 1664 ते 1667 अशी 2.5-3 वर्ष लागलेली किल्ल्याच्या बांधकामाला। बरं, आता इथे समोर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे, जो सागाच्या लाकडापासून बनवलेला आहे। 350 वर्ष झालीत दरवाजाला। आजही दर दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताला हा बंद केला जातो, सकाळी सूर्योदयाला उघडला जातो। पूर्वीपासूनची प्रथा अजूनही सुरू आहे। दरवाजाच्या वरच्या कठाडाला 3 खोल आहेत। समजा कधी कोणी शत्रू सैनिक खाली दरवाजाच्या जवळ येऊन पोहोचलेत आणि जवळनं जर काही हत्यारांच्या साह्याने ते दरवाजा तोडायचा प्रयत्न करतात, तर अशावेळी त्यांच्यावरती उखळतं तेल ओतलं जायचं त्या झरोक्यांमध्ये। गरम तेल ओतण्यासाठी ते 3 झरोके आहेत। पण शत्रू सैन्याला कधी जवळ येऊ दिलं जात नसे एवढं, कारण पहिल्यांदाच तोफांचा मारा व्हायचा, मग बंदुकांचा मारा व्हायचा आणि मग जवळ यायचं, मग गरम तेल आहे। आणि दरवाजाच्या समोर आपण बघितलं तर एक दगडी बुरुज आहे, ज्याच्यामुळे बाहेरनं कधी कोणाला दरवाजा दिसत नाही सहजासहजी। पण समजा दरवाजा ओळखून कधी दरवाजावर तोफांचा हल्ला वगैरे झालाच, तर मग त्या बुरुजामुळे तोफांच्या हल्ल्यापासून दरवाजा सुरक्षित राहायचा। तोफांचे गोळे डायरेक्ट दरवाजापर्यंत पोहोचत नव्हते। आणि दरवाजाकडे येण्यासाठी जो रस्ता आपण बघितला तो नागमोडी वळणाचा आहे। म्हणजे शत्रूनं दरवाजा तोडण्यासाठी जर कधी हत्ती आणले किंवा लाकडाचा उंडका वापरला, तर मग तो हत्ती किंवा उंडका घेऊन धावणारे सैनिक त्यांना स्पीडमध्ये धावत यावं लागायचं। आणि स्पीडमध्ये धावण्यासाठी रस्ता सरळ हवा, तसा रस्ता तिथे नाही किंवा तशी तेवढी मोकळी जागाही नाही, त्याच्यामुळे धावत येऊन जोरदार धडक देणं दरवाजाला शक्य नव्हतं। आणि दरवाजाच्या आतली जी रिकामी जागा आहे ह्याला देवडा म्हटलं जातं। मुख्य प्रवेशद्वाराच्या सुरक्षितेसाठी इथे पहारेकरी थांबायचे, म्हणजे हे पहारेकरांचं निवासस्थान आहे, आपल्या भाषेत गार्ड रूम। खाली मारुतीचं मंदिर आहे, जे शिवाजी महाराजांनी आपली त्यावेळी बांधून त्यावेळेच। फक्त आता कसं आहे, इथली सगळी मंदिरं जुनीच आहेत, फक्त आता त्यांची थोडीफार डागडुजी झालेली आहे, त्याच्यामुळे थोडीशी ते नवीन वाटली। जाऊया, तो किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलेला आहे। हा दगड कुठनं बाहेरनं नाही आणलेला, इथलाच दगड फोडून इथे वापरला। म्हणजे समुद्रातलाच खडक, हा बेट होतं हे। बेटावर म्हणजे 48 एकरमध्ये अशा टेकड्या मोठमोठ्या, इथलाच दगड फोडलाय, म्हणजे जागा प्लेन केली आहे आणि तोच दगड वापरून भिंत बांधली। दगड कुठनं बाहेरनं आणावा लागला, म्हणजे अवजड सामानाच्या वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाचला। आणि या एका कारणामुळे हा किल्ला 2.5 वर्षात बांधून पूर्ण झाला। 1664 ते 1667। किती एकर आहे? 48 एकर टोटल। हा, तो बेटाचा जो भाग आहे त्याच्याच बॉर्डरला भिंत बांधून घेतली त्यांनी। 3.5 किलोमीटरची तटभिंत आहे, आतमधला परिसर 48 एकर असं। बरं, जी 2.5 वर्ष हे सगळं काम सुरू होतं, त्या 2.5 वर्षात राजांचे 3000 हुशार कारागीर दिवस रात्र किल्ल्याचं बांधकाम करत होते। आणि बांधकाम सुरू असताना शत्रू सैन्यानं त्यात कधी अडथळा आणू नये म्हणून 5000 मावळ्यांचा जागता पहारा पूर्ण समुद्रावर होता। तर एकूण 8000 लोक 2.5-3 वर्ष काम करत होते। आणि त्या काळात राजांनी किल्ल्याच्या बांधकामासाठी सुमारे 1 कोटी सुवर्ण होन एवढा खर्च सुद्धा केला। 1 कोटी सुवर्ण होन म्हणजे आजच्या पैशामध्ये किती किंमत? होन म्हणजे राजांचं चलनी नाणं जे असायचं, सोन्याचं नाणं असायचं। एका नाण्याचं वजन 3.25 ग्रॅम व्हायचं। खरं ते 1 कोटी, हा 3.25 ग्रॅम वजनाचं अशी ती 1 कोटी सोन्याची नाणी। आता सोनं कसं आहे त्याच्या हिशोबाने काउंट करावं लागेल आपल्याला। बरं, ही सगळी रक्कम राजांनी सुरतेवर हल्ला करून जमा केली होती। अच्छा, ते सुरतेवर हल्ला करून इथं बांधलं। जानेवारी 1664 ला सुरतेवर हल्ला केला आणि नोव्हेंबर 1664 ला या किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं।
म्हणजे सुरतेच्या हल्ल्यातला जो पैसा होता तो या किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला राजाने. बरं, राजांना भारतीय आरमाराचे जनक म्हटलं जातं, फादर ऑफ इंडियन नेव्ही. आपल्या देशात आरमारी जहाजं, लढाऊ जहाजं वापरायची सुरुवात शिवाजी महाराजांनी केली. आणि हा किल्ला सुद्धा राजांनी एक आरमारी तळ म्हणूनच बांधून घेतला होता. राजांच्या आरमारातली लढाऊ जहाज या किल्ल्याजवळ थांबायची. माईनाक भंडारी आणि दर्या सारंग हे इथले आरमाराचे प्रमुख होते. माईनाक भंडारी आणि दर्या सारंग. आणि तो काळ असा होता की 17वे शतक म्हणजे गोवा राज्य, पोर्तुगीजांची राजधानी. गोव्यात पोर्तुगीज, वेंगुर्ल्यात डच, राजापूर मुंबईत इंग्रज आणि जंजिऱ्यात सिद्धी. पोर्तुगीज, डच, सिद्धी आणि इंग्रज या परकीय सत्तांपासनं स्वराज्याची समुद्र किनारपट्टी सुरक्षित राहावी, आपला समुद्र किनारा सुरक्षित राहावा, किनाऱ्यावर राहणारी लोक सुरक्षित राहावीत, हा या किल्ल्याच्या बांधकामामागचा मुख्य उद्देश होता त्यावेळी. म्हणजे आपला कोस्टल एरिया सेफ राहावा, त्यासाठी राजांनी हा किल्ला बांधून घेतलेला आहे. बरं, आता समोर शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, ते एक बघू आपण. मंदिर आहे का? हो, कारण नॉर्मली आपण बाहेर फिरताना राजांचे पुतळे खूप ठिकाणी बघायला मिळतात, राजांचं मंदिर खूप कमी ठिकाणी आहे. हा, महाराष्ट्रात तर नाही आहे, मला वाटतं आंध्रामध्ये एक मंदिर आहे फक्त. तर हा एक नारळाच्या झाडाचा फोटो पण बघून घ्या. हा, हे कसं पडलंय? मागच्या वेळेला आलेलं तेव्हा होता पडली त्याच्यावरती, त्याच्यावर वीज पडून ते जळून गेलं. आता जे एंट्री तिकीट काढलं आपण, त्या काउंटरच्या पाठीमागे हे झाड होतं. हे काही शिवकालीन नाहीये, फक्त एक निसर्गाचा चमत्कार म्हणून बघितलं जातं, कारण नारळाच्या झाडाला फांद्या कधी फुटत नाही. इथल्या झाडाला 1961 साली अशा 2 फांद्या फुटलेल्या, दोन्ही फांद्यांना नारळ लागायचे, पण 2007 साली वीज पडून ते जळून गेलं. मी आता तेच विचारणार होतो की ते नारळाचं झाड झालं काय? आता त्याचा औषध पण नाही शिल्लक. मंदिर बघू आपण. शिवाजी महाराजांचं मंदिर. महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज त्यांनी 1695 मध्ये आपल्या वडिलांची आठवण म्हणून हे मंदिर बांधलं. अशी महाराजांची पाषाण मूर्ती आहे, ध्यानस्थ बसलेली अशी अर्धपद्मासनातली, कोळ्याच्या वेशातली. त्याला रोज पूजा अभिषेक झाली की असा मुखवटा, पोशाख, जिरेटोप लावतात. सकाळ संध्याकाळ पूजा होते, नौबत होते. दर सोमवारी महाराजांची पालखी निघते. ही महाराजांनी वापरलेली तलवार आहे. महाराज 14 वर्षाचे असताना शहाजी राजांच्या भेटीला गेलेले बिजापूरला जिजाबाईंसोबत, तेव्हा त्यांना स्वराज्य स्थापनेसाठी भेट दिलेली महाराजांची ही पहिली तलवार आहे. तुळजा फिरंग नाव आहे. 3.5 फूट लांब, 3.25 किलो वजनाची, पूर्ण स्वराज्यात महाराजांनी वापरलेली तलवार आहे. ही वरती ठेवली आहे ती भवानी मातेने दिलेली जगदंबा तलवार, जी इंग्रज आपल्याबरोबर घेऊन गेले, लंडनच्या म्युझियममध्ये येते. त्याची ही प्रतिकृती कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी पूजेसाठी बनवून दिली आहे. महाराजांचा हाताचा पायाचा ठसा आहे. हिरोजी इंदुलकर ज्यांनी हा किल्ला बांधला, त्यांनी स्वतःचं मानधन काय घेतलं नव्हतं, त्याच्या बदल्यात महाराजांकडून हाताचा पायाचा ठसा घेतलेला. मेन गेटला वरती तटावरती सोन्यामध्ये ते उंचवलेले आहेत. आणि हे महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी, त्यांच्या ह्या पादुका आहेत, त्यांचं दर्शन घ्या. काही कामं सुरू केली राजाराम महाराजांनी, जसं की दर दिवशी सकाळी मंदिरात राजांच्या मूर्तीची पूजा अर्चा, सकाळ संध्याकाळ 2 वेळा नगारा वाजून राजण नौबत, आणि दर सोमवारी रात्री मंदिरात राजांची पालखी. ही कामं नित्यनेमानं अजूनही होतात मंदिरात. ही कामं करण्यासाठी राजाराम महाराजांनी 1695ला इथे 22 लोकांची नेमणूक केली होती. त्या लोकांना सेवेकरी म्हटलं जातं, म्हणजे तो मंदिराचा स्टाफ होता 22 जणांचा. त्या स्टाफ मेंबर्सना आपल्या फॅमिली सहित किल्ल्यावर राहायचंय, म्हणून किल्ल्यातलीच काही जागा राजाराम महाराजांनी त्या कुटुंबांना त्यावेळी इनाम म्हणून दिली, ज्यात त्या कुटुंबांनी आपली घरं बांधलेली. मग ते जे 22 सेवेकरी होते, त्यांची आता 10वी 12वी पिढी किल्ल्यावर काम करते. त्यांची घरं आपण इथे आपल्या आजूबाजूला बघू शकतो. हीच आहे का ती घरं? हीच घरं आहेत. सेवेकरांमध्ये सकपाळ नामक पुजारी आहेत, सकपाळ. बाकी यादव, जाधव, भोसले, पाडावे, सावंत, वांगणकर, फाटक, चव्हाण, आंबेडकर, कदम, आणि यात मोमेडियन फॅमिली सुद्धा आहेत. शेख आणि मुजावर अशी त्यांची सरनेम्स आहेत. किती कुटुंब येतात? 22 कुटुंब आहेत. त्यांची घरे इथे आपण बघू शकतो. इथे महादेवाचं मंदिर आहे. नॉर्मली आपण बाहेर फिरताना राजांच्या किल्ल्यांवरती आपल्याला महादेवाचं मंदिर बघायला मिळतं. राजांचा तो नित्यक्रम होता, सकाळी उठले, आंघोळ झाली की महादेवाच्या दर्शनाला जायचे राजे.
त्यांनी आपल्या प्रत्येक किल्ल्यावरती एक शिवमंदिर बांधून घेतलंय. आणि राजांबद्दल एक गोष्ट नेहमी बोलली जाते की राजे कुठल्याही ठिकाणी एंट्री करण्यापूर्वी एक्झिटचा विचार करायचा. आणि त्यांनी आपल्या प्रत्येक किल्ल्यावरती किमान एक तरी भुयारी मार्ग खोदून घेतलेला आहे. या किल्ल्यातला भुयारी मार्ग या शिवमंदिरातनं होतो. शूज चप्पल काढून आज जाऊ आपण. एक पाण्याचा कुंड आहे आतमध्ये, त्यातनं तो भुयारी मार्ग खोदलेला. समुद्राच्या खालून बाहेर गावात हा मार्ग उघडतो. म्हणजे तिथपर्यंत आहे? हो, 8 किलोमीटरचं अंतर आहे. मालवणला कांदळगावकडे जाताना ओझर नावाचं एक ठिकाण लागतं, त्या ओझरकडे हा मार्ग उघडायचा. राजांच्या सैनिकांनी हा मार्ग काही काळ वापरल्याचं सांगितलं जातं. पण इंग्रजांनी ज्यावेळी किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी इंग्रजांनी हा मार्ग इथनं बंद करून टाकला. आपल्या समोरच्या भिंतीतच खाली भुयारी मार्गाचा दरवाजा होता. आता ह्या दगडाच्या ज्या 7 लाईन्स संपल्या की तिथनं तो दरवाजा सुरू व्हायचा. कमान दिसते फक्त आपल्याला. आता अंधार पण आहे खाली. किती किलोमीटरची भुयार आहे? कसं झालंय, संशोधन कधी झालेलं नाही. पण आता कसं आहे, आपला बोटीचा प्रवास 2.25 किलोमीटरचा आहे. आणि तुम्ही जिकडे गाडी पार्क केली किंवा बोटीत बसला तिथनं ओझर 6 किलोमीटर आहे. मग ते 8-8.5 किलोमीटरचं अंतर काउंट केलं असं. पण संशोधन न केल्यामुळे नेमका मार्ग आता समुद्राच्या खाली किती खोल आहे किंवा त्याचं आतलं बांधकाम कसं आहे, इव्हन ऑक्सिजनसाठी त्यावेळी त्यांनी काय सोय केली असेल, ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत नाही. आणि प्रॉब्लेम असा आहे की आपल्या देशात अशा गोष्टींना जास्त महत्व दिलं जात नाही. परदेशात तिकडे बघा ना, फॉरेन कंट्रीज मध्ये ते आत्ता लोक पाण्याखालचे भुयारी मार्ग बांधतात. आपल्याकडनं नेहमी त्याचा गवगवाट, आपल्याला त्यांचं कौतुक. पण आपल्या पूर्वजांनी 300-400 वर्षांपूर्वी त्या गोष्टी करून ठेवल्या तिकडे, ज्याकडे कधी ढुंकूनही बघितलं जात नाही. त्याच्यामुळे असंच पडून आहे. आता इथे पण मंदिराची थोडीफार डागडुजी झालेली आहे. पण शिवलिंग आणि नंदी ह्या 2 मूर्त्या मात्र शिवकालीन आहेत, ज्या राजांनी स्वतः स्थापन केलेल्या त्यावेळी. जवळ आपण दर्शन करू शकतो. भुयारी मार्ग 7 किलोमीटरचा. अधिकाऱ्याला कळवायचे, रिपोर्ट करायचं किंवा डॉक्युमेंटेशन व्हायचं, लिहून ठेवायचं. त्या साईडला तर ज्यावेळी हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला त्यावेळी या किल्ल्याची माहिती देणार एक पत्र त्यांनी इथनं आपल्या वरच्या अधिकाऱ्याला पाठवलेलं. त्यात या भुयारी मार्गाचा उल्लेख आहे. त्यात त्याने असं लिहिलंय की सिंधुदुर्गातील शिवमंदिरात असणारा भुयारी मार्ग बाहेर गावात उघडतो, जो मराठ्यांनी काही काळ वापरलाय आणि तो सध्याही सुस्थितीत आहे. चांगला आहे, आम्ही तो वापरू शकतो. पण या मराठ्यांची जी युद्धकला आहे, गणिमी कावा, तो आता आम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक झाला. जे मराठ्यांसाठी दिवस आणि रात्र सारखेच आहेत. ही लोक कधीही शत्रू सैन्याच्या छावण्यांमध्ये घुसतात, छावण्या उद्ध्वस्त करतात आणि शत्रू सैन्याची कत्तल होते. मग हा मार्ग जर आम्ही असाच खुला सोडला तर आमची सुद्धा कधीतरी तीच गत होईल. तो सेफ्टीसाठी हा बंद करावा लागतो. त्यावेळी झालं असेल की हा किल्ला फक्त इंग्रजांच्या ताब्यात असावा आणि बाहेरचा सगळा परिसर मराठ्यांकडे, भुयारी मार्गाचं दुसरं टोकही मालवणला. त्यामुळे त्यांना ती भीती वाटत असावी की समजा की तिकडनं इकडे जर कोणी मराठा सैनिक आले तर मग आपली काही खैर नाही. त्यामुळे त्यांनी तो बंद केला असेल. 1765 साली कॅप्टन वॉटसन आणि मेजर गॉर्डन असे 2 इंग्रज अधिकारी इथले इन्चार्ज होते ईस्ट इंडिया कंपनीकडे. कॅप्टन वॉटसन आणि मेजर गॉर्डन, त्यांनीच हा मार्ग बंद केला असेल आणि इथल्या इमारती सुद्धा त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे आता इथे फक्त आपल्याला इमारतींचा अवशेष बघायला मिळतात मोठ्या प्रमाणात. आणि हा एक खास नाही तर राजांचा कुठलाही किल्ला आपण बघितला तर तो इंग्रजांनी पूर्णपणे उद्ध्वस्तच केलेला आहे. तर आता इथे 3 विहिरी आहेत किल्ल्यात गोड पाण्याच्या. आपल्या 2 बाजूला 2 आहेत, अशी एक विहीर पुढे बघायची आपल्याला. 4ही बाजूला समुद्राचं खारं पाणी असून मध्ये गोड पाणी मिळालेलं आहे. आणि पूर्वी राजांचे सैनिक या विहिरींचं पाणी वापरायचे पिण्यासाठी. आणि सध्या जी सेवेकरी कुटुंब राहतात किल्ल्यात, ही कुटुंब सुद्धा हे या पाण्याचा वापर करतात. दूध विहीर काय हे नावं दिलीत. ही दूध विहीर आहे, त्या साईडला साखर विहीर आहे, पुढे आहे ती दही विहीर. हो ना, पाणी आहे. शिवाजी महाराजांची एक पद्धत होती लोकांना सांगायची, समजावून सांगायची की म्हणजे त्यांच्यासोबत जी लोक होती त्यांना राजे थोडंसं इमोशनल होऊन सांगायचे. म्हणजे कसे श्रद्धाळू लोक होते त्यावेळी, साधी भोळी लोक. एखादी गोष्ट त्यांना जर असं श्रद्धेची जर जोड देऊन समजावून सांगितली तर त्यांचा पटकन लगेच विश्वास बसायचा आणि ती लोक अटॅच व्हायची. म्हणजे आता उदाहरण सांगायचं म्हटलं ना तर बघा ना, राजांनी पहिला किल्ला घेतलाय तोरणा किल्ला जिंकून घेतला आणि त्याच्यावेळी तोरणाची डागडुजी करताना राजांना किल्ल्यावरती सोन्यानं भरलेले हंडे सापडले. तर त्यावेळी आपल्यासोबतच्या लोकांना राजांनी असं म्हटलं होतं की आपण जे स्वराज्य निर्मितीचं जे काम करतो हे श्रींचं कार्य आहे आणि हे जे धन मिळालंय हा देवाचा आशीर्वाद आहे आपल्या कार्याला.
असं. आणि त्यामुळे लोक कसं व्हायचं, इमोशनल अटॅच व्हायचे. आता इथे पण राजांनी तेच केलं. भर समुद्रात हे जे गोडं पाणी मिळालंय, त्यावेळी राजाने आपल्या लोकांना असं म्हटलं की भर समुद्रात हे जे गोडं पाण्याचे झरे लागलेच आपल्याला, ही भवानी मातेची कृपा आहे. हे पाणी म्हणजे भवानी मातेचा प्रसाद आहे, हे पंचामृत आहे. आता पंचामृत म्हटलं तर आपण ते प्रसादासाठी वापरतो. 5 वस्तूंपासून ते बनवलं जातं: साखर, दूध, दही, तूप आणि मध. त्यातलीच 3 नावं या 3 विहिरींना दिली: दूध, साखर आणि दही. नाही तर मग अशी नावं देण्यामागचं कारण काय? हे आहे. बरं, हे असं काहीतरी बोलून लोकांना भावनिक होऊन साथ घालून हे असं नुसतं राजे नाही थांबलेले, तर या विहिरींचं बांधकाम त्यांनी जे केलं ना ते जबरदस्त आहे. बघा ना, मेन विहीर खाली खोदलेली आहे, ज्याच्यावरती हे जाळं टाकलं आणि साईडला एक भला मोठा खंडक मोकळा सोडला. पावसाळ्यात मेन विहीर जी आहे ही पूर्ण पाण्यानं भरलेली असते आणि बाजूचा हा जो खंदक आहे तो वरच्या पायरीपर्यंत पाण्यानं पूर्ण पॅक असतो. पावसाचं पाणी इथे साठवलं जातं. साठलेलं पाणी जमिनीत झिरपून तेच पाणी झऱ्यांमार्फत पुन्हा विहिरीत येतं. पाणी अडवा आणि पाणी जिरवा जी योजना आज आपण राबवायची म्हणतोय, राजांनी ती 350 वर्षांपूर्वी आपल्या प्रत्येक किल्ल्यावर राबवलेली आहे. बरं, विहिरीच्या बांधकामासाठी हा जो दगड वापरला हा जांभा दगड आहे. त्याला कोकणात आम्ही चिरा म्हणतो. तर चिऱ्याचं एक वैशिष्ट्य की हा दगड सच्छिद्र आहे, छिद्र आहेत त्याला. दगड सच्छिद्र असल्यामुळे साठलेलं पाणी जमिनीत झिरपायला मदत होते, बरोबर. म्हणून त्यासाठी हा दगड इथे वापरला. पण हा दगड या बेटावरचा नाही, कारण मी सुरुवातीला सांगितलं की इथलाच दगड फोडून हे बांधकाम केलं. पण हा जो दगड आहे, गारगोटी दगड, हा जर वापरला असता इथे तर पाणी जमिनीत झिरपलंच नसतं. फक्त पाणी जमिनीत झिरपायला हवं यासाठी हा दगड राजांनी बाहेरनं आणला. याच्या ठाणी असतात, मालवणमध्ये हा दगड सापडतो. तर विहिरीच्या बांधकामासाठी फक्त तो दगड बाहेरनं आणला. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून राजांनी हे सगळं काम इथे करून घेतलं. आता आपण हे पाहतो तर लक्षात येतं की शिवाजी महाराजांना पाण्याचं महत्व आपल्यापेक्षाही जास्त चांगलं त्यावेळी ठाऊक होतं. एवढं सगळं केलं. दूध विराय साखरवीर पण बघून घेऊ. बांधला नव्हता. राजांचं वास्तव्य खेड शिवापूरला होतं. तालुची कोंडवणी नंतर त्यांच्यासाठी लाल महल बांधून गेला. तर खेड शिवापूरला राजांचा जो वाडा होता त्या वाड्याशेजारून एक छोटा ओढा वाहत होता. ओढ्याचं नाव आंबील. त्या आंबील नावाच्या ओढ्यावरती राजांनी त्यावेळी धरण बांधलेलं. धरणाचं नाव साळोबा. राजांनी बांधलेलं महाराष्ट्रातलं ते पहिलं धरण पुण्याला. बरं, एकच नाही तर छोटी मोठी 32 धरणं त्यावेळी राजांनी महाराष्ट्रात बांधून घेतली. 32 धरण. बरं, हे सगळं का केलं असेल तर साहजिकच राज्यातली प्रजा सुखी व्हावी, रयतेला मुबलक प्रमाणात पाणी मिळावं आणि आता जे आपले शेतकरी बंधू आत्महत्या करतायत तशा काही गोष्टी घडू नये या सगळ्याचा विचार करून राजांनी धरणं त्यावेळी बांधून घेतलेली आहे. आज आपले जे राज्यकर्ते आहेत त्यांनी आपल्यासाठी काय काय करायला हवं होतं, म्हणजे लोक काय करतात ते वेगवेगळं सांगायची गरज नाही. आपण सकाळ उठल्यानंतर ते न्यूज चॅनल्सला पाहतोय, पेपरमध्ये वाचतो असं. तर ही साखरवीर आहे इथे. 3 विहिरींचं बांधकाम सारखंच आहे. पावसात 3 विहिरी अगदी वरच्या पायरीपर्यंत भरलेल्या असतात. आणि बरं, मगाशी मी जे म्हटलं आपल्याला की राजांचा प्रत्येक किल्ला हा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. आम्ही जेव्हा पूर्वी विचारायचो आमच्या मोठ्या माणसांना म्हणा किंवा शिक्षकांना, दादा बाहेर बोर्ड लिहिलं तो वाचलात का? तर मस्त बोर्ड लिहिलं, वाचा. तर असं विचारलं ना की बाबा हे का उद्ध्वस्त केले, तर नेहमी शिक्षक म्हणा किंवा आमचे मोठी लोक म्हणा त्यांच्याकडनं एकच उत्तर आलं की शिवाजी महाराजांनी काहीतरी सोनानं लपून ठेवलं असेल त्यांच्या इमारतींमध्ये, वाड्यांमध्ये. ते मिळवण्याच्या उद्देशानं इंग्रजांनी ते उद्ध्वस्त केलं आणि आम्हाला ते खरं वाटायचं. पण पुढे मोठं झाल्यानंतर जेव्हा वाचन वाढलं तेव्हा लक्षात आलं की शिवाजी महाराजांचेच नाही तर वरती महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराजांनंतर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचेही किल्ले इंग्रजांनी उद्ध्वस्त केले आणि ह्या तिघांचे. मग विचार आला पुन्हा म्हणा की भारतातलं सगळं सोनं या तिघांकडेच होतं का, कारण बाकी सगळ्यांचं सगळं शाबूत आहे ना. पण तसं नाही. मग ह्या तिघांचे किल्ले उद्ध्वस्त का केले, तर अजून वाचन वाढल्यानंतर कळलं की ही 3 लोक जी आहेत म्हणजे सुरुवातीला महाराणा प्रताप, नंतर शिवाजी महाराज आणि नंतर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, तिघांनीही आपापल्या काळात स्वातंत्र्यासाठी बंड केलं. स्वातंत्र्यासाठी लढलेली होतं. म्हणजे महाराणा प्रतापांनी अकबरासोबत युद्ध केलं तर स्वातंत्र्य युद्धच होतं. शिवाजी महाराज आणि झाशीच्या राणीचा इतिहास आपल्याला माहितीच आहे. ज्यांचा इतिहास हा स्वातंत्र्यासाठी लढण्याचा आहे त्यांचा जो इतिहास पुढच्या पिढीने कधी बघू नये, त्यापासून इन्स्पायर होऊ नये, त्यांचे किल्ल्यांचा सहारा घेऊन तसंच पुन्हा काहीतरी करू नये यासाठी इंग्रजांनी त्यांचे किल्ले उद्ध्वस्त केले. पण ज्यांचा इतिहास हा शत्रूसमोर सरेंडर करण्याचा आहे, गुडघे टेकण्याचा आहे, सेटलमेंट करण्याचा आहे, त्यांचं आपल्या देशात सगळं अजूनही शाबूत आहे. तसं तर राजस्थानमध्ये किल्ले, राजस्थानचे सर 2 भाग बघा ना, मेवाड आणि मारवाड. मेवाडा महाराणा प्रतापांचे उद्ध्वस्त केले, बाकी मारवाड व्यवस्थित आहे.
हा सेटलमेंटचे प्रकार, जोधा अकबर प्रकरण माहिती आहे आपल्याला, माहिती नाही. ह्या गोष्टी. आणि त्याच्यामुळे राजांचे सगळेच किल्ले त्यांनी उद्ध्वस्त केले आणि त्याच्यानंतरच्या काळात शासनानं कधी लक्ष दिलं नाही त्याकडे. म्हणजे ठीक आहे ना, आपण असं म्हणू शकतो की इंग्रज गेल्यानंतर आपला एक ते 30-40 वर्ष आपल्यासाठी कठीण होते, कारण म्हणजे गरिबी होती, कुमारी होती, जातीपातीचे वाद होते, त्यात ते सगळं राहून गेले. त्याच्यामुळे नंतरच्या काळात, ह्या काळात पण काय म्हणजे ह्या मागच्या 30 वर्षात पण हव्या त्या प्रमाणात काही बदल झालेले दिसत नाही. त्याच्यामुळे सगळं असंच आहे. साखरवीच्या समोर एक चौथऱ्यावरती चुन्याच्या बांधकामाची पट्टी दिसते. इथे राजांच्या राजदरबाराची इमारत होती, सदर किंवा सभामंडळ, कॉन्फरन्स राजांची. आणि दूधगिरीच्या बाजूला राजांचा वाडा होता. मला ते दाखवताना पण तुम्हाला बेकार वाटतं, कारण आपल्या राजाचा वाडा आज आपल्या समोर या स्थितीत उभा आहे. प्रवेशद्वार. आता याच्या फक्त या 2 भिंती तेवढ्या शिल्लक आहेत. आतमध्ये आपण बघतोय फक्त तुटक्या अवस्थेतील भिंती वगैरे दिसतात. ते पण कसं आहे, सगळं जंगल वगैरे वाढल्यामुळे त्या झाडाच्या मुळांनी त्या राहिलेल्या भिंती सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. तर या खांबाच्या बाजूला एक छोटं कमळाचं नक्षीकाम आहे, ते एक बघू शकतो. असं याच्या पाठीमागे पण आहे, तिथं पण बघू शकता. अच्छा हे शिवाजी महाराज सिंधुदुर्ग किल्ल्यावर आले तर या वाड्यात राहायचे, पण आता तो उद्ध्वस्त केला इंग्रजांनी मला राजवाडा. शूटिंग काढायला पण बेकार वाटतं. आणि 1680 साली शिवाजी महाराजांचं निधन झालं. म्हणजे 67 ते 80 फक्त 13 वर्ष मिळालीत राजांना हा किल्ला बांधून झाल्यानंतर. आणि त्या 13 वर्षात राजा इथे फक्त 2 ते 3 वेळा येऊन गेल्याचे उल्लेख आहे. 13 वर्षात फक्त 2 ते 3 वेळा, आणि ती पण धावती भेट असावी, कारण आपला सह्याद्री म्हणजे डोंगराळ भाग, रस्ते नीट नाहीत, त्यात घोड्यावर बसून प्रवास करायचा, त्यात जास्त वेळ जायचा. आणि राजांचा कारभारही मोठा होता, किल्ले खूप होते, त्याच्यामुळे येणं खूप कमी झालं. आणि याच्यानंतरचा कालावधी असा आहे की याच्यानंतर रायगडचं बांधकाम जे सुरू होतं ते कंटिन्यू झालं. रायगडचं बांधकाम कंटिन्यू होतं. याच्यानंतर मग सुरतेवरचा दुसरा हल्ला झाला, राज्याभिषेक झाला, दक्षिण विजय, मग ह्या गोष्टींमध्ये तसा जास्त वेळ हा मिळालाच. त्याच्यामुळे येणं राजांचं इथे खूप कमी झालं. राजघराण्यातलं सगळ्यात जास्त वास्तव्य जर किल्ल्यावर कोणाचं असेल तर ताराराणी. या किल्ल्यावरती ताराराणी सगळ्यात जास्त काळ राहिल्यात, त्या पण सलग 4 महिने. कसं काय रिझन असेल? ते स्वराज्याच्या ज्यावेळी 2 गाद्या झाल्या, सातारा आणि कोल्हापूर. संभाजी महाराजांचे मुलगे शाहू महाराज आणि ताराराणी यांची ती भांडणं होऊन स्वराज्याच्या 2 गाद्या झाल्या. वारणा नदी त्यांच्या राज्याची सीमा होती, म्हणून त्याला वारण्याचा तह म्हटलं जातं. तर या वारण्याच्या तहाच्या वाटाघाटी सुरू असताना ताराराणी इथे राहायला होत्या 4 महिने असं. तर ती संभाजी महाराजांचं येणं झालंय, येऊन गेलेत, राजाराम महाराज येऊन गेले, पण ताराराणी मात्र जास्त काळ राहायला होत आहेत. कारण एक गोष्ट अशी होती की हा किल्ला एका सेंटर पॉइंटला नाही ना, एका साईडला होता. हा सर, इकडे लक्ष ठेवून पूर्ण काम करता अशी घाटमाथ्यावरचे जे किल्ले, रायगड म्हणा, ते यायचे कसे इथं? बोटीनेच यायचे का? बोटीने किल्ला होता ना, त्याच्यामुळे बोटीनंच येणं व्हायचं. इथे भवानी मातेचं मंदिर आहे, एक बघू. राजांची कुलदेवता आहे तुळजा भवानी माता, दर्शन करू आपण. इथे पण या मंदिराची थोडीफार डागडुजी झालेली आहे, आतली मूर्ती मात्र शिवकालीन आहे. दरवाजा जाऊ शकतो. निरीक्षणाची जागा, म्हणजे इथनं नजर फिरवल्यानंतर अंदाज येतो की इथंच उभं राहिल्यामुळे आपल्या साईडला पूर्ण परिसरावरती नजर ठेवता येतो. तर इथे एक ध्वजस्तंभ उभा आहे, हा नवीन आहे. पूर्वी एक जुना ध्वजस्तंभ इथे उभा असायचा आणि वरती राजांचं निशाण, जरी पट्टा आपण भगवा म्हणतो, इथे कायम फडकायचं. राजांचं निशाण इथे कायम फडकायचं, म्हणून या बुरुजाला निशाण काठीचा बुरुज म्हणून ओळखलं जायचं. निशाण काठीचा बुरुज. आणि सांगितलं तसं की इथं उभं राहिल्यामुळे सैनिकांना पूर्ण परिसरावरती लक्ष ठेवता येत होता. ज्यात सगळ्यात महत्वाचा अरबी समुद्र आहे, कारण परकीय सत्तांची जहाजं इथनंच ये जा करायची, त्यांचे हल्ले होण्याची शक्यता असायची. तर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवायला हा बुरुज बांधला येतो. आणि समजा कधी इथनं एखादा हल्ला झालाच तर मग तशा हल्ल्यात आतल्या इमारतींचं नुकसान होऊ नये म्हणून मागच्या भागात काही इमारती बांधलेल्या असतात. हा पूर्णपणे मोकळा दिसतो. कुर्टेमेटरी सांगितलं हे असंच होतं, मोठमोठे दगड इथे उंच उंच टेकड्या होत्या, इथलाच दगड पडून बांधकामाला वापरलाय, ज्याच्यामुळे याचं काम 2.5 वर्षात पूर्ण झालं.
पण त्यावेळी सिमेंट नव्हतं, कॉन्क्रीट म्हणून चुना वापरलाय. चुना, गूळ, शिसं, वाळू अशा गोष्टी मिक्स करून ते मिश्रण कॉन्क्रीट म्हणून यूज केलंय. तर तिथे काळा दगड आहे भिंतीच्या जवळ, हा जो भला मोठा काळा दगड दिसतोय तो शिल्लक राहिलेल्या त्यावेळेच्या कॉन्क्रीटचा साठा आहे. त्याच्या बाजूला घाणा वगैरे असावा, त्यात ते कॉन्क्रीट सगळं मिक्स केलं जात असेल, त्याचं थर लावले, तो शिल्लक राहिलेला तसाच राहील. बरं, मग मी ताराराणींचा उल्लेख केला की वारण्याच्या तहाच्या वेळी ताराराणी 4 महिने किल्ल्यावरती राहिल्या, राजवाड्यात राहायच्या. बरं, आता कसं माहिती, आता आपल्याकडे एंटरटेनमेंटसाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत. त्यावेळी विरंगुळा म्हणून तसं काही नव्हतं. तर ताराराणी आपल्या मैत्रिणींसोबत संध्याकाळच्या वेळी समोरच्या बीचवरती येऊन बसायच्या. छोटंसं बीच आहे खाली, तिथे येऊन ताराराणी बसायच्या, त्यांचा फेरफटका वगैरे मारायच्या. त्यांचं किल्ल्यातलं अत्यंत आवडतं ठिकाण होतं. त्यांची आठवण म्हणून याला नाव दिलंय राणीची वेळा. वेळा हा बीचला मराठी शब्द आहे, राणीचं बीच म्हणू शकतो आपण. आणि एक छोटा दरवाजा पण आहे खिडकीसारखा आत येण्यासाठी. हा दिसतोय. तो खरं तर चोर दरवाजा आहे. म्हणजे भुयारी मार्गाचं जे आहे ते कसं आहे, कोणी शत्रुसैनिक आत घुसले तर डायरेक्ट तो बाहेर उघडायचा. पण आपली जी जहाजं आहेत समुद्रात, त्या जहाजांकडे जाण्यासाठी सुद्धा काही मार्ग हवे, त्यासाठी असे 4-5 मार्ग त्यांनी बांधून ठेवलेले. बरं, ते दगड लावून नेहमी बंद केले जायचे, म्हणजे बाहेरनं ते शत्रूला कधी कळू नयेत म्हणून. आता तिथे पण दगड लावून तो बंद केलेला असायचा, पण सध्या तो दगड हरवल्यामुळे दरवाजा तसाच उघडा पडला. बाकी सगळा हा 48 एकरचा परिसर किल्ल्याचा, 3.5 किलोमीटरचा घेरा आहे. भिंतीची उंची 40 फूट, रुंदी 8 ते 10 फूट, म्हणजे वरनं आपण आरामात चालू शकतो. आता फ्रंट आपण चढू भिंतीवर तेव्हा आपल्याला उंचीचा रुंदीचा अंदाज येईल. बरं, या तटभिंतीला मजबूतीसाठी 27 बुरुज आहेत. 27 बुरुज जे पिलरचं काम करतात. 45 ठिकाणी दगडी जिने आहेत सैनिकांना चढ उतार करता येण्यासाठी. आणि याच 3.5 किलोमीटरच्या भिंतीत राजांनी सैनिकांसाठी 40 टॉयलेट सुद्धा बांधून घेतले. बरं, टॉयलेटच्या आतमध्ये प्रॉपर इंडियन स्टाईल कमोड आहे. 2 लांब दगड ठेवलेत पाय ठेवायला, विटा ठेवल्यात पाय ठेवायला. त्या विटांच्या मध्ये एक स्लोप करून आउटलेट समुद्रात सोडलाय. इव्हन काही टॉयलेटना तर व्हेंटिलेटर सुद्धा आहे. म्हणजे आपला किल्ला साफ आणि स्वच्छ राहावा, सोबत किल्ल्याची सिक्युरिटी कधी लूज होता कामा नये, यासाठी एवढं सगळं केलं. मी गेट जवळ आपल्याला एक टॉयलेट दाखवणार आहे. म्हणजे कसं एक कॉमन 4 टॉयलेट जर एकाच ठिकाणी बांधले तर तिकडे जे कोणी सैनिक लांब उभे आहेत त्यांना यायचं इथेच यायचंय. बरं, सेम टाइम जर तिकडे हल्ला झाला तर जागेवर हजर नाही. विचारलं तर कारण ठरलेली नाही, सॉरी मी गेलेलो, कारण नको. जो कोणी जिकडे उभा आहे टॉयलेट तिथेच बांधलेलं आहे. वरती उभा आहे तो उतरायला त्याला साईडला पायरी. म्हणजे 17व्या शतकात शिवाजी महाराजांनी ह्या गोष्टींचा नुसता विचार नाही केला, तर त्या गोष्टी अंमलात सुद्धा आणल्या. बरं, हे सगळं करायला राजांना कालावधी किती मिळालाय तर 50 वर्षाचं आयुष्य राजांचं. 1630चा जन्म, 1680ला राजांचं निधन झालं. प्रत्येकाच्या आयुष्यातली 10-15 वर्ष ही बालपणाची गेली. राजांचंही तसंच. म्हणजे राजांकडे राहिली फक्त 34-35 वर्ष. त्या 34-35 वर्षात आपल्यासाठी ज्या बेसिक नीड्स म्हणतो ना आपण, या गोष्टी त्याचा सगळ्या गोष्टी ह्या करून ठेवल्यात राजा. पण आपल्याला स्वातंत्र्य म्हणून 75 वर्ष उलटून गेलीत. ते रेन वॉटर हार्वेस्टिंगचं म्हणा किंवा टॉयलेट बांधायचं म्हणा, आज कुठल्या सिच्युएशनला आहेत किंवा काय कंडिशन आहे आपल्याला माहिती आहे असं. पण हे राजांनी सगळं त्यावेळी करून ठेवलंय. आणि आमचा उद्देश तोच आहे की राजांची ही जी मॅनेजमेंट आहे ती आपल्या मुलांना शिकवली गेली पाहिजे. पण आपल्याला 4थीच्या पुस्तकात फक्त राजांचा इतिहास आहे, जो अगदी थोडाफार प्रमाणात. राजांचा जन्म शिवनेरीवरती झाला, राजांनी तोरणा घेतला, शाहिस्तेखानाची बोटं छटली, अफजल खानाला मारला, आग्र्याला गेले, मिठाईच्या पेटारात बसून आले, बस. शिवाजी महाराज इतिहासातला कोणतरी एक पुरुष होता असं वाटतं. पण राजांनी राजा म्हणून प्रजेसाठी काय केलं ह्या गोष्टी आपल्याला कधीच शिकवल्या गेल्या. कारण कसं ते इंग्रजांची शिक्षण पद्धती जी सुरू केली होती त्यांनी तीच असावी. कारण ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण कधी प्रेरणा घेऊ नये, इन्स्पायर होण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे सगळं तसं नाही. आपल्याला काय करायचं, फ्रेंच राज्यक्रांती हे ते काय माहितीसाठी ठीक झालं, पण बाकी गोष्टी तर पण नाही होत आपल्याकडे. चल, बाकी एक पूर्ण परिसर बघू शकतो. शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे. शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर.
आणि याला हे छोटे छोटे होल आहेत जंग्या बंदुकांसाठी या मोठ्या खिडक्या तोफांसाठी असे होल गरम तेल टाकण्यासाठी. अच्छा. आणि समोर हा नगारखाना, ह्याच्यात ढोल वगैरे हा वाजवतो? नगारा वाजवायचा. आता फक्त इमारत तेवढी शिल्लक आहे, आपण इथपर्यंत येऊ शकतो. इथे पायऱ्या आहेत, ह्यातून इथपर्यंत येऊ शकतो. इमारतीचा आतला भाग पण दिसेल आणि बाहेरचा समुद्र वगैरे पण दिसेल. पायऱ्या आहेत नगारखाना. मालवण